तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. आधी क्वेश्चन वाचून घेऊया की आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहे ए बी अँड सी. ओके, 3 पॉईंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे की ऑर्थो सेंटर दिला आहे. जर तुम्हाला ऑर्थो सेंटरचा फॉर्म्युला माहिती असेल तर लेंदी फॉर्म्युला आहे. म्हणजे बेसिकली हा क्वेश्चन ऑर्थो सेंटरच्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचा नाही. लेंदी क्वेश्चन आहे, 2 मिनिटाच्यात होणार नाही, तर आपण जे मध्ये अटेंड करू शकत नाही असं ॲज्युम करून चालायचं. तर हे जे ऑर्थो सेंटर दिलं आहे तर ऑर्थो सेंटरचा फॉर्म्युला यूज करायचा नाही हे समजलं पाहिजे. एक ऑर्थो सेंटर आपल्याला दिलेलं आहे. आता बघा, ऑर्थो सेंटर तर आपल्याला माहिती नाही, पण पॉईंट्स कडे लक्ष द्या. जो पॉईंट आहे आपला ए बी आणि सी, 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर किती होते? 10 चा स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर करा 10 चा स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर करा 10 चा स्क्वेअर. सो बेसिकली जर माझ्याकडे एक ट्रायंगल असेल, या ट्रायंगल मध्ये जर समजा हा माझा पॉईंट असेल, समजा ए बी सी, या सगळ्यांचा सर्कम सेंटर सेम आहे माझा. किती? ओरिजिन, कारण मी डिस्टन्स कुठून मोजलाय? ओरिजिन पासून. ओ पासून ए, ओ पासून बी आणि ओ पासून सी. डिस्टन्स कसा आहे? सेम आहे. म्हणजे जर समजा मला ऑर्थो सेंटरचा फॉर्म्युला यूज नाही करायचा असेल, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, एक सर्कम सेंटर असते, एक असते सेंट्रॉइड, ठीक आहे, एक असते ऑर्थो सेंटर. सर्कम सेंटर, सेंट्रॉइड आणि ऑर्थो सेंटर तिन्ही काय असते? एकाच लाईन मध्ये असते. ठीक आहे. आता तिन्ही व्हॅल्यू दिलेली आहे. समजा ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड अँड सर्कम सेंटर. सर्कम सेंटर आपण आताच बघितलंय, 0,0 ला आहे. ऑर्थो सेंटर आपल्याला दिलेलं आहे, ते किती आहे? 0,9 वर. आणि सेंट्रॉइड ऑर्थो सेंटर आणि सर्कम सेंटरला 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो. बघा, कन्सेप्ट एकदा बघून घ्या काय केलं आहे. तर ऑर्थो सेंटर आणि सेंट्रॉइड सर्कम सेंटरला सेंट्रॉइड 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो. ऑर्थो सेंटर यूज नाही करायचं आहे. नंतर आपण पॉईंटला ऑब्झर्व केलं, मला माहीत पडलं की प्रत्येकाचं डिस्टन्स ओरिजिन पासून सेम आहे. जर प्रत्येक पॉईंटचा डिस्टन्स ओरिजिन पासून सेम असेल, याचा अर्थ मी इथे काय काढू शकतो? एक सर्कल काढू शकतो. म्हणजे हे काय झालं? एक सर्कम सेंटर झाला. सर्कम सेंटर मला भेटलाय. आता सेंट्रॉइड काढू शकतो इझिली, कारण की सेंट्रॉइड काय याचं ऍडिशन आहे. नो प्रॉब्लेम. सेंट्रॉइड काढा. सिम्पली काय जी चे कोऑर्डिनेट मी डायरेक्टली लिहितो. 2 × 0 0 प्लस 1 × 0 0 डिवाइड बाय 3. काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट 2 × 0 0 प्लस 1 × 9 9 डिवाइड बाय 3. तर आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळाली. जी इक्वल्स टू भेटलाय 0,3. बघून घ्या, जी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 0,3. हे सिंपलचं काम होतं. जर 0,3 आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळाली असेल, तर आपण तिथे सेंट्रॉइड सोबत इक्वल करू ना. सेंट्रॉइड काय असते? x1 + x2 + x3 बाय 3. सो 6x1 + 10 cos alpha - 10 sin alpha डिवाइड बाय 3. ही व्हॅल्यू कशा बरोबर आहे? x चा कोऑर्डिनेट 0 च्या बरोबर. सेम लॉजिक मध्ये 8 - 10 sin alpha - 10 cos alpha इक्वल्स डिवाइड बाय 3. हा कशाच्या बरोबर असणार आहे? सेकंड कोऑर्डिनेट काय? जी चा 3 च्या बरोबर. तर सिम्प्लिफाय करू, एकदम सिंपल. 10 cos alpha एक काम करू आपण, सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करायचं आता काय? इकडे तिकडे तिकडे, म्हणजे हा तर 0 झाला, सोडून द्या. हे तिकडे जाऊन प्लस होईल. सो पहिले 10 sin alpha - 10 cos alpha इक्वल्स टू किती? 6 मिळाला. सेम लॉजिक मध्ये इथे पण अप्लाय करू. 3 × 3 9 9 इकडे आला, किंवा हा 8 तिकडे गेला, 9 मधून 8 गेला, 1 राहिला. सो -10 sin alpha - 10 cos alpha इक्वल्स टू 3 × 3 9 9 - 8 10 sin alpha इथे आहे, 10 sin alpha इथे. दोघाला ऍड केलं तर काय होणार? कॅन्सल. दोघाला ऍड करून घ्या सिम्पली. दोघाला जर मी ऍड केलं, आता लिहितो एक्स्ट्रा दाखवायसाठी. सो साइन अल्फा, अच्छा साइनची गरज पाहिजे ना आपल्याला, ठीक आहे. आपण साइन अल्फा काढू ना. मग सबट्रॅक्ट करू. -10 cos alpha इक्वल्स टू 6 मायनस, -10 sin alpha -10 cos alpha इक्वल्स टू 1. मायनस साइन घेतल्यामुळे त्याची साइन चेंज होईल. हा झाला प्लस प्लस आणि हा झाला मायनस. 6 - 1 आपल्याला मिळालं 5. प्लस मायनस कॅन्सल.
10 plus 10 basically 20 sin alpha. ठीक है. So therefore sin alpha equals to 5/20 किंवा equals to 1/4. sin alpha जी आपल्याला मिळाली किती आहे 1/4. आपल्याला पाहिजे 100 into sin square alpha. So 100 into sin square alpha is also equals to 100 into 1/4 चा square, that is 1/4 चा square. So 100 by 16 4 ने divide करा 25/4 हे आपलं correct answer. So option number 1 is the final correct answer. क्वेश्चन सिंपल आहे. क्वेश्चन वरून आपल्याला ट्रिक आणि कुठे जायचं डायरेक्शन सॉल्व करायचं हे कळलं पाहिजे. राईट. तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये.